नमस्कार. आपण उद्या भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडते आणि त्या मैदानात आलो ते म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान. आणि त्यात म्हणजे विशेषतः आपण बघू शकता मित्रांनो, सर्वांचे लाडके बकासूर सोबत असणारे आपले मालक मामा वैभव मामा आपल्यासोबत दिसत आहेत. खूप आनंदाची बातमी आहे, कारण सर्व प्रेक्षकांची इच्छा होती मामा मैदानात दिसावं, मामा मैदानात यावं, आणि आज मामाने सगळ्या प्रेक्षकांची इच्छा मित्रांनो पूर्ण केली आहे. मामा, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल, खूप दिवसानंतर प्रेक्षकांची इच्छा तुम्ही पूर्ण करताय, मैदानात दिसताय, कसं वाटतं एकंदरीत आज? थोडं मध्यंतरी थोडं कामं चालू होते, हां. पॉईंट थोडंसं लागण्याची तयारी करायची होती, त्यामुळं थोडं बायला बरोबर येता नव्हते. बरं. पण कमेंटद्वारे जेवढे जेवढं बघतोय मामा तुम्ही फक्त बाकासूर बरोबर या असं तर म्हणलं 9 तारखेला कसं बी करून वेळ काढून जायचंच. मामा, एक म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आम्हाला पण मामा, तुमची वाटच पाहत होतो आम्ही की कधी येत आहे, कारण प्रत्येकाची इच्छा होती की मामा तुम्ही बकासूरबरोबर असता, पण तुमची लगीन गाई सुरू आहे. कसं वाटतं एकंदरीत, आता तुम्ही आज कोणाकोणाला घेऊन आलाय? आज काय बबन आणलाय आणि तो आमच्या दावणीचा सर्जा आहे. बरं. कसं काय नियोजन असणार दोघांचं? आधी घरचीच गाडी पळणार आहे. एकंदरीत मैदान तुम्ही बघताय, फॉर्च्युनरचं मामा मैदान आहे. आपलाच बकासूरने मागच्या वेळेस इतिहास रचला होता थारचं मैदान घेऊन. यावेळी तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? काय नाही, बैल आपला गुलाल राहिला तरी आपल्या काय अपेक्षा बैलाकडून आता राहिलीच नाही काय. बरोबर. आणि थोडा पायऱ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं थोडी आता अपेक्षा थोडीशी नाहीच आहे बैलाकडून, फक्त गुलाल भेटावं बास आहे आपल्याला. नक्कीच मामा, कारण मागाशीच मामांची पण व्हिडिओ पडली होती की बकासूर 100% येणार आहे. आणि तुम्ही आता जसं म्हटलं की पायऱ्याची अडचण चालू आहे, पण बकासूर काय हे महाराष्ट्राला पण माहिती आहे मामा. तुम्ही काय सांगाल, म्हणजे पायऱ्यांची तुम्ही अडचण म्हणताय, पण नक्की काय झालंय प्रॉब्लेम? म्हणजे नाही, आपला पायरा झाला होता एक चांगल्या दुसऱ्याबरोबर झाला होता, पण तो पायराचा थोडासा आता, आणि त्याच्यामुळे आपण बाकीच्या दुसऱ्यावाल्यांना नाही बोललो होतं नाही का, आदत झाली दुसऱ्या बरेच फोन येत होते, पण तो अचानक 3 दिवसापूर्वी तो पायरा कॅन्सल झाला. त्या माणसांकडून झाला, आपल्याकडून नाही झालेला. बरोबर. आणि ते कॅन्सल झाल्याच्या नंतर मग ते शोधत होते, फार बरेच जणांच्या घरी जाऊन पण विचारलंय आपण, पण नाही, त्यांचे पण नियोजन झाले ते. त्याच्यामुळं मग मामा म्हणले मी कुठून तरी शोधून काढणारच. त्याच्यामुळे आता कोणता केलाय ते पण नाही नीट सांगता येणार. पण इतर वेळी सारखाच मामा पण धप्पा देतात, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे प्रेक्षकांना. उद्या पण धप्पा असू शकतो का? काय आता उद्या धप्पा भेटणारच आहे, कारण मामांच्या डोक्यात काय चाललंय ते मामांनाच माहिती आता. नक्कीच मामा, कारण खूप उत्सुकता शिगेला पोचली आहे मैदानाची. तुम्ही या मैदानाने कसं पाहता एकंदरीत? नाही, जसं ठारचं मैदान झालं, महाराष्ट्रात कोणी घेतलं नव्हतं मागच्या वर्षी, तसं हे मैदान जेव्हा त्याला गर्दी जमली होती, माहिती त्याला गाड्या कमी आल्या त्या, बरोबर, पण पब्लिक जास्त होतं. आणि जेवढं मोठं बक्षीस बैलगाडा क्षेत्रात कोणी दिलं नव्हतं तेव्हा दादांनी दिलं होतं. बरोबर. आणि त्याच दादांचं मैदान आपण 1 नंबर केला, आणि दुसऱ्या वर्षी आपण जर बैल नाही पळवला, एवढे प्रेक्षक नाराज होणार. स्वतः दादाही नाही का, थोडं दादांच्या मनाला काय वाटणार की नाही बैल आणलाय यावेळेस, त्यामुळं असं थोडाफार पायऱ्या चांगला करूनच मग नियोजन केलं इथं. नक्कीच मामा, तुम्ही किती दिवस झालं मैदानात नव्हता? अंदाजे झाले की 5 महिने झाले. कोणाकोणाचे फोन येऊन गेले तुमच्या? जवळचे मित्र वगैरे असतील, कोणाकोणाचे फोन वगैरे? लयच फॅन फॅमिली आपले, म्हणजे आपलं पहिल्यापासून सगळ्यांसोबत चांगले आहे. बरोबर. आपण कुठल्या फॅनला नाराज करणार नाही कधी, आणि केलं पण नाही कधी. त्याच्यामुळे सगळ्यांनी फोन करून सांगितलं, मामा या कमेंटद्वारे सांगितलं, त्यामुळं 9ला जायचंच म्हणलं. आणि इथं बैलाला आज आमचं यायचं कारण इथं बैलाला जागा धरायची होती, कारण बकासूरला तर इथं आराम नसता आला. मग ह्या बैलांना धरून आता शेजारीच बैल बकासूर बांधला जाईल. म्हणजे बकासूर उद्या आपल्या 100% दिसणार आहे. उद्या येईल मला वाटतं. उद्या येईल, सकाळी येईल, कारण आराम झाला पाय बैलाला. फाटी कशात एकंदरीत काय? नाही, मी अजून गेलोच नाही तिकडे, जस्ट आत्ताच पोहोचलोय. काय सांगाल, म्हणजे आता एकंदरीत आता आदतचं मैदान पडले मामा, आता ओपनचं मैदान तुम्हाला माहित असतं, पण पहिरे पण ओपनचं आपण पायरा करूनच ठेवला होता. पहिली गोष्ट, महाराष्ट्रातली लाडकी जोडी ती आम्ही पळवणारच होतो काही बी करून, आणि ती गाडी पळाली असती तर मला नाही वाटत फॉर्च्युनर दुसऱ्या कोणाची दारी गेली असती. पण ते जेव्हा आदत दुसरा पडला तेव्हा पण मग चांगलाच पायरा. तुम्हाला नंतर मी आवर्जून सांगेल त्या बैलाचं नाव, तुम्ही पण म्हणले असते की नाही का, आता कसं त्यांचं नाव घेणं आपल्याला योग्य नाही वाटत. बरोबर. त्यांच्या काही अडचणी असतील, त्यामुळे त्यांनी पायरा कॅन्सल केला तो. नक्कीच मामा, आता कुठंतरी आपला दोन्ही पण नंदी आज तुम्ही घेऊन आला आहे, आता हे नियोजन कसं आजच्या गाडीचं आहे? नाही, दोन्ही घरची बैल आहेत, आणि आपल्याला असं वाटलं की आपल्याला काय अपेक्षा नाही, असं नाही का की ते मैदानात फक्त जायचं, आपला बैल पळवायचे तिथे. आणि
एवढीच अपेक्षा आपली फक्त. मामा आता बबन बिनजोडला पण पळतोय, 3 फेऱ्याला पण तुमचा नाव करत असतो. आता जो नवीन आदत जो वासरू आणलाय त्याची खरेदी वगैरे झाली का घरचाच आहे? त्याची खरेदी केली होती भावाने आमच्या. बर, ही गाडी पळवली का आधी कुठं? हो, फुरसुंगीला हाणली होती आम्ही गाडी. बर, पोस्टिंगला पळालेली का? पुढे निकाल घेतला गाडीने, पण थोडंसं वासराव गाडी तासबारी असल्यामुळे थोडंसं तिकडे सरली होती, त्यामुळे बाद दिली ती गाडी. आता ह्याच्याकडे बघून काय वाटतंय? सर्जा नाव आहे ना याचं? सर्जाचं कसं पळ वाटतंय तुम्हाला? काय बैलवर लय पळतोय, वासराला खालची उडी कळत नव्हती आतापर्यंत, पण आमचे नाना ड्रायव्हर आहेत, त्यांचे वासरू सांभाळ असतं, त्यांनी केलं चांगलं. त्या मैदानासाठी बघू आता काय होतं. ह्याचे वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला, म्हणजे खासियत काय? वासरू मी आपलं आहे ना, आपल्याला पहिल्यापासून खिलार जातले आवडते. ही जात कधी फसवत नाही. बरं, त्याच्यामुळं वासरू काढणार आहे, थोडं मेहनत आहे, पण ते खात पित नाही, त्याच्यामुळे ते असं दिसतंय. म्हणजे तुमच्या तिकडेच पळवता तुम्ही त्याला? आम्ही आमच्या इकडेच पळवतो. मग आता 3 फेऱ्याचं मैदान पहिलंच आहे ह्याचं? नाही, तिसरं चौथं असेल. बरं, पहिल्याच मैदानात गट केलाच आमच्या मोठा सर्जा आहे घरी, त्याच्याबरोबर पहिल्याच मैदानात गट काढला होता अंतरात. सेमीला कड लागल्यामुळे 2 नंबरला गाडी उतरली आपली. म्हणजे कडन वगैरे कसं वाटतं पब्लिक जर असलं तर? काय काहीच फरक नाही त्याला. नाही काय? म्हणजे तुम्ही खरेदी केलाय आपलं कसं? हा, खरेदी केलाय. कधी केला होता खरेदी? काय झालं, वर्ष झालं असेल. बरं, मग आता बबन दावणीला तुम्ही एकत्र नसतात का? हे म्हणजे तो नाही, हे दुसरीकडे आमचं सांभाळतो? मित्र आहेत नाना, त्यांच्या गुळूंच्या मैदान त्यांच्या घरी असतो. हां हां, आता पावसामध्ये आपल्या इकडे सगळ्याचे पावसामुळे काय जास्त हे नसतं, व्यायाम वगैरे नाही का, बरं त्याच्यामुळे आपण खाली पाठवलं होतं, पण त्यांची सांभाळणी एवढी चांगली आहे, त्याच्यामुळे आपण वासरू परत वर आणलंच नाही. बरं. आता ह्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे गट पासला मामा 2 व्हीलर सुद्धा आहे, म्हणजे नाराजच कोणाला केलं नाही दादांनी. काय सांगाल, म्हणजे गटाला पण 2 व्हीलर आहेत, खूप सारे बक्षीस आहेत मामा यात? मागच्या वेळेस जसे दादा म्हणले होते की जसं पब्लिक मध्ये फॅन फॅमिली म्हणत होती, जेवढी दादांची असेल, जेवढे आपले 3 फेऱ्याची फॅन फॅमिली असेल, जसं ते म्हणत होते दादांसारखं मैदान कोण घेऊ शकत नाही, ते फक्त चंद्रा दादाच घेऊ शकतात. ते दादांनी सिद्ध करून दाखवलं. डायरेक्ट असं आपण म्हणतो जत्रा कशी असते तशी जत्रा भरवली दादा डायरेक्ट. इथं बैलांचे खास नंदीवरचं प्रेम त्यांचं खूप, ते गोवंश संवर्धनाकडे भरपूर त्यांचा कल आहे. आणि खिलार क्षेत्रात तुम्ही आता बघताय की तुम्ही पण खिलार, प्रॉपर खिलार मधले नंदी, म्हणजे म्हैसूरकडे तुमचा कलच नाही थोडक्यात? नाही, म्हैसूर आपल्याला पटतच नाही. ते काय थोडंसं काय झालं तरी ते कमी पाळतात, हे करतात ते करतात, त्यामुळे खिलार आपलं रानटी जात म्हणली जाते जरा. अजून नंदी कोणते कोणते येणार आहेत? आता बकासूर फक्त येणार अजून? नाही, फक्त आता बकासूर राहिलाय, तो सकाळी येईल डायरेक्ट. आता मध्ये मध्ये जरा बकासूरला थोडं, तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला माहितीच की बकासूरला ट्रोल करतात, पण तो उत्तर पण देतो मामा तुम्हाला. तुम्ही वारंवार प्रत्येक वेळी मुलाखतीत सांगत गेलाय, पण आता 2-3 मैदानात बघता तुम्ही, कसं वाटतंय? कारण आता महाराष्ट्राचं सगळं लक्ष बकासूरकडे सुद्धा आहे. नाही, तर आता कसं आहे, आता बैलाने आपल्याला इथून मागं लय दिलेलं आहे, आणि जर आता लोक सगळे म्हणायला लागले 11 मैदानं मार खाल्लं, 50 मैदानं मार खाल्लं तरी ते लोकांच्या मनातलं त्याचं अस्तित्व संपणार नाही. बरोबर, एवढं त्याने त्या स्वतः जीव कमवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आणि चढ उतार चालू असतो. बरोबर. आणि विशेष म्हणजे तो नवीन नंदी असला तर 100% तो धप्पा देतोच. हा, त्यामुळे त्याचा काही विषय नाही, त्याच्यावरती कोणीच कधी नाराज होऊ शकत नाही. आम्ही थोडंसं लोकांना वाटतं नियोजन मामा व्यवस्थित करत नाही, पण काय होतं, आपले संबंध सगळ्यांसंग चांगले राहायला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या बैलाच्या गळ्यात बैल पळायला पाहिजे, त्याच्यामुळे संबंध खातीर थोडं बैल द्यावं लागतात. बरोबर. आमच्या घरच्या बैलांना आम्ही जर एखादं मैदान करायचं झालं तर आमच्या घरच्या बैलांना घालत नाही, पण संबंध द्यावंच लागतं त्यांना. नक्कीच मामा, आता तुम्ही ह्या मैदानात आलाय, नक्कीच तुम्हाला भरपूर तुमचे चाहता वर्ग, प्रेक्षक वर्ग 100% तुम्हाला भेटायलाच येईल. आणि एकंदरीत मैदानाचं रंगरूप पाहता पब्लिक भरपूर मामा असणार आहे. हो, पब्लिक. तर आता आपले मोठे मोठे नंदी आहेत ह्या मैदानात, तर पब्लिकला फक्त काय आव्हान कराल? काय, आपले दादांनी बाल्कनी केलेले आहेत, आपल्या जीवाची काळजी घेऊन त्या बाल्कनी बसून तुम्ही पूर्ण मैदान बघू शकता. बरोबर. पुढं थांबून काय तुम्हाला तुम्ही ॲक्सिडेंट वगैरे ते होण्यापेक्षा आपलं लांब थांबून बैलांना पण पळता येईल आणि तुमच्या पण जीवाला काही धोका नाही. बरोबर. थोडंसं लांबच थांबा. बबन पाळण्यानंतर आता तुमची बॅट गेल्यानंतर कमेंट पण येणार. आता बबनचा गट वगैरे किती आहे, लॉट बघितलेत का? मी आत्ताच आलोय, भावाने बघितलेले आहेत, बघू आता विचारतो. आदतमध्ये पाळणार. नक्कीच मामा, खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील. नक्कीच सुख धक्का दिला तुम्ही मैदानात, आम्हा सगळ्यांना दिलाय. आणि तुम्हाला आता तुम्ही आहे म्हटल्यानंतर बकासूर 100% काही ना काही तर करून जातोच, कारण तुम्ही असता सोबत त्यावेळी. 100% खूप सारे तुम्हाला शुभेच्छा असतील. आपला नंदी, प्रत्येक नंदी गुलात राहील, तुम्हाला शुभेच्छा आहे मामा. धन्यवाद मामा. तर मित्रांनो बघू शकता बबन आणि मामांचा सर्जा हे श्रीनाथ केसरी मैदानासाठी सज्ज झालेत मित्रांनो.